सगळ्यात पहिली गोष्ट काय आहे की तुम्ही बरेचसे विषय इथं मांडले. त्याच्यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे प्रचंड विश्वासाने आणि जबाबदारीने माझ्या वरिष्ठांनी मला इथं पाठवलेलं आणि त्यांच्या मला सूचना आहेत. त्या सूचनांची अंमलबजावणी जी आहे ती अंमलबजावणी करणं मला असं वाटतं की ते सगळ्यात पहिलं माझं आद्य कर्तव्य आहे. कारण तो विश्वास संपादन करण्यासाठी कितीतरी अनेक वर्षाचे आपल्याला कष्ट आणि परिश्रम घ्यायला लागतात. त्याच्यामुळे ती बाब जी आहे ती महत्त्वाची आहे. आणि त्यातून मला असं वाटतं की निपक्षपातीपणे पारदर्शकपणे काम करणं हे पोलीस अधीक्षक म्हणून माझं कर्तव्य तर आहेच, परंतु त्याचबरोबर माझा जो स्टाफ आहे, माझी जी टीम आहे, त्यांच्याकडून पण ते अपेक्षित आहे. आज इथं मी चार्ज घेतलाय आणि येणाऱ्या जो काही कालावधी मला मिळेल त्या कालावधीमध्ये या जिल्ह्याला, इथल्या जिल्ह्यातल्या नागरिकांना अधिक चांगलं मला काय देता येईल, 5%, 10%, 20%, 80% जो काही बदल चांगला करता येईल तर त्याच्यासाठी प्रयत्नशील राहणं हे माझं काम राहणार आहे. तुम्ही ज्या सगळ्या मुद्दे मांडले त्याच्यातून अजून एक महत्त्वाचा मुद्दा आणि तो म्हणजे की लोकाभिमुख प्रशासन ज्याला म्हणतो आपण, म्हणजे नागरिकांना काय पाहिजे आहे, त्यांना त्रास कमीत कमी कसा झाला पाहिजे, तर त्याच्यासाठी प्रयत्नशील राहणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. जवळपास 20 महिन्यांच्या कालावधीनंतर मी परत पुन्हा युनिट हेड म्हणजे एखाद्या जिल्ह्याचा प्रमुख म्हणून पुन्हा एकदा कार्यभार हा स्वीकारतोय, इथं आलोय. यापूर्वी 2 जिल्हे मी केलेले आहेत आणि तिकडच्या लोकांच्या अडचणी वेगळ्या प्रकारच्या होत्या, कारण तिकडची ठेवण जी होती, भौगोलिक असेल, ऐतिहासिक असेल, ती वेगळी होती. इथल्या आता अडचणी समजून घेणं आणि त्याच्यावरती एक करून त्याच्यावरती मार्ग काढणं हे मला वाटतं की ही महत्त्वाची प्रायोरिटी आहे. आवश्यक त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टींमध्ये सरते शेवटी की आपण आलो आणि आपण जाताना हा जो फरक आहे, हा फरक लोकांच्या दृष्टीने जास्तीत जास्त चांगलं प्रशासन आपण कसं देऊ शकलो हे महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी मी इथं प्रयत्न करणार आहे. तुम्ही सगळ्यांनी सुद्धा त्याच्यासाठी माझी मदत करावी ही तुम्हाला सगळ्यांना मी विनंती करेन. मार्गदर्शक म्हणून सुद्धा तुम्हाला मोठी जबाबदारी पार पाडायला लागेल. कदाचित असं होईल की एखादी गोष्ट तुमच्या मनासारखी नाही व्हायची, एखादी गोष्ट तुम्ही सांगाल आणि मी नाही करायचो, पण तो जो काही चिमटा असेल तो चिमटा तात्पुरत्यासाठी का होईना तो तुम्ही सहन करावा अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन. कारण त्यातून आपल्याला येणाऱ्या कालावधीसाठी एक चांगला मॉड्यूल या ठिकाणी सेट करायचा जो पुढे कार्यरत राहील आणि माझ्याही पेक्षा जास्त नागरिकांनी, इथले जे पोलीस आहेत, पोलीस शेवटी नागरिकांचा चेहरा असतो. जसा समाज असतो तसा पोलीस असतो आणि या पोलिसांच्या आणि नागरिकांच्या ही जी काही सांगड निर्माण होईल, या सांगडीमधून येणाऱ्या भविष्यासाठी आपण इथल्या सगळ्या, ते राजकीय असू द्या, सामाजिक असू द्या, पत्रकारितेतल्या असू द्या, ज्या लोकांना हितचिंतन या जिल्ह्याचं आहे त्याच्यासाठी आपण त्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करून जास्तीत जास्त चांगलं प्रशासन देण्याचा प्रयत्न करूया. साहेब, राजकीय जे आता गेल्या काही दिवसापासून राजकीय क्षेत्रामध्ये पोलिसांचं नाव खराब झालं आहे, याकडे तुम्ही कसं पाहता? मला असं वाटतं की त्या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीमध्ये मी घुसलेलो नाही. मला त्याचं ब्रीफिंग झालंय निश्चित, परंतु मला असं वाटतं की या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आपण आता काम करणं गरजेचं आहे. आपण आता पुढं सरकणं गरजेचं आहे की आपल्याला लोकांचं काम करायचंय. तर लोकांचं काम करत असताना लोकांसाठी काय करायचंय ते जास्त महत्वाचं आहे. आपण त्या प्रश्नांकडे जाऊ आणि म्हणूनच तुमच्याकडून ही पानभरी यादी मी आता प्राप्त करून घेतली. गुन्हेगारीवर आळा बसेल का आपल्यावर? निश्चित गुन्हेगारी हा विषय जो आहे हा आपला महत्वाचा विषय राहणार आहे. मी याच्यापूर्वी पण इतर लोकांशी चर्चा करून काही अभ्यास करून आलोय. त्याच्यामध्ये काही ज्याला आपण असं म्हणू शकतो की गुन्हेगारीचे पॅटर्न या जिल्ह्यामध्ये वेगवेगळे आहेत. म्हणजे जिल्ह्याच्या विशिष्ट भागामध्ये वेगळ्या प्रकारची गुन्हेगारी आहे. कुठं MIDC आहे तिथं वेगळ्या प्रकारची गुन्हेगारी आहे. जिथं लोकसंख्येची डेन्सिटी जास्त आहे तिथं वेगळ्या प्रकारची गुन्हेगारी आहे. सातारा शहराची जी आवश्यकता आहे गुन्हेगारीवरती वचक ठेवण्यासाठी तिथल्या गुन्हेगारीचं पॅटर्न वेगळं आहे. जर मानसारख्या भागामध्ये गेलो तर तिकडच्या गुन्हेगारीचा पॅटर्न वेगळा आहे. आणि त्याच्यामुळं ही जी टीम असणार आहे, ज्याला आपण आता कामाला हे सगळं काम करण्यासाठी आपण त्यांना प्रेरित करणार आहोत, त्यांच्याकडून हे काम करून घेणार आहोत, त्यांना योग्य त्या गोष्टी योग्य त्या वेळी योग्य पद्धतीचं मार्गदर्शन देऊन त्यांच्याकडून ते करून घेण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची राहणार आहे.
आणि त्यासाठीच मी जसं म्हटलं की तुमच्या सगळ्यांचे इनपुट सुद्धा त्याच्यामध्ये महत्वाचे ठरणार आहे. राजकीय मदत असलेली चक्री मोठ्या प्रमाणात होते सातारा शहरामध्ये जिल्ह्यामध्ये. मला त्याची माहिती घेऊ द्या. म्हणजे अगदीच तुम्ही प्रश्न चांगला विचारता एकदम गुगली टाकून, पण मला त्याची सगळी माहिती घेऊ द्या आणि मला वाटतं त्या गोष्टी एवढ्या अवघड नसतात नियंत्रणात आणायला. आपण निश्चित त्याच्यावरती प्रयत्न करू.